घरगुतीच कार्यक्रम ठेवायचा होता आणि म्हणून अगदी छोटेखानी या कार्यक्रमामध्ये आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिला. शहर पत्रकार संघाच्या विनंतीला मान दिला त्याबद्दल मी पत्रकार संघाच्या वतीनं आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. या ठिकाणी नवनिर्वाचित नगराध्यक्ष आनंदी काकी निवडून आलेले आहेत, त्या ठिकाणी आज प्रमुख अतिथी म्हणून आहेत. त्याप्रमाणे आपण प्रशासनातील काही मंडळी या ठिकाणी बोलवले होते. त्यामुळे आज मुख्य अधिकारी जे आहेत, मोठी सहाय्यक निवडणुकीच्या अधिकारी मंडळांनी काम पाहिलं. कैलास चव्हाण त्यांचं खरं तर असलेल्या अधिकाऱ्यांचं थोडंसं घरचं सगळं टाईम टेबल असतं आणि म्हणतात 2-3 दिवस सुट्टी आहे, त्यामुळे अधिकारी थोडंसं नाही म्हणलं तरी आणि निवडणुकीचा 3 आठवड्याचा काय महिन्याचा जर तो ते स्वतः तो पण प्रस्ताव आणण्यासाठी ही मंडळी थोडीशी गेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही हरकत नाही. पण माननीय वैभव सोनवणे या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या वतीने या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित आहेत, त्यांचे मी स्वागत करतो. आमच्या पत्रकारांच्या शहर पत्रकार संघाच्या वतीनं म्हणजे ज्येष्ठ पत्रकार आमचे बाळासाहेब कुलकर्णी ते या ठिकाणी विराजमान झालेले आहेत. म्हणजे एक पत्रकार प्रतिनिधी, एक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातले अधिकारी असं आपण या ठिकाणी त्याची बैठक व्यवस्था केलेली आहे. खरं तर छोटासा सत्कार आहे, परंतु सत्कार करण्यापूर्वी काही मंडळी आज हयात नाही, त्यांच्याप्रती खरं तर सहवेदना जपण्याचं काम आपण करावं. कारण दिलीप यादव काल एक चांगला उमदा कार्यकर्ता आमचा मित्र अचानक काल गेला. अनेक मंडळी खरं तर काळाच्या पडद्याने त्या सगळ्यांच्या प्रती सुरुवातीला आपण 2 मिनिटं उभं राहून श्रद्धांजली अर्पण करून आपला पुढचा कार्यक्रम पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. शहर पत्रकार संघ गेले अनेक वर्ष खरं तो मला सगळ्यांना अवगत आहे की शहर पत्रकार संघ सासवड आणि सासवडच्या परिसरामध्ये सातत्याने 20-25 वर्ष अव्यात काम करत आहे. चांगल्या वाईट सुख दुःख चढ उतार सगळ्यांचं टिप्पण करणं, त्याच्याबद्दलची दखल घेणं हे काम करत आहे. अजूनही काही तुम्हा आता नवीन निवडून आलेल्या आता नवीन निवडून आलेले जे प्रतिनिधी आहेत त्यांच्यामुळे काही खरं तर आमच्या मंडळीकडून तुमच्या काही अपेक्षा असतील तर त्याही थोडेसे त्याची देवाणघेवाण होईल. आणि गेली 5 वर्षाचा पुढचे जे आपला हा सगळ्यांना तुम्हाला गाडा हाकायचा आहे गावचा, तो तुम्ही आणि आम्ही एकत्रित सामंजस्याने चांगल्या घडावा आणि तो पुढे चालावा या भावनेतून खरं तर आपण हे छोटासा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. कालपर्यंत निवडणूक ही निवडणूक असते. हे मुद्दाम मी ज्येष्ठ पत्रकार नात्याने सांगतो की आज या सभागृहात आलेले हे सगळे आपण सगळे एक आहोत, आपण सगळे सासवडकर आहोत. कुठल्या गटाचा कुठल्या तटाचा हा विचार न करता जेव्हा सभागृहात येतात तेव्हा राजकीय जोडे सगळ्यांनीच बाजूला ठेवावे अशी एक मनोमन इच्छा किंवा एक प्रामाणिक इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आमच्या शहर पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष म्हणजे सुधीर भाऊ गुरु यांना विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविकपणे आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सुधीर गुरु. आज सासवड शहर पत्रकार संघाच्या वतीने गेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या सासवडच्या नगराध्यक्ष आणि इतर 22 नगरसेवक यांचा यथोचित सत्कार या सभागृहामध्ये करण्याचा कार्यक्रम शहर पत्रकार संघाने ऐनवेळी ठरवलेला आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पोलीस अधिकारी वैभव सोनवणे, आमच्या शहर पत्रकार संघाचे ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, नवीन नगराध्यक्ष ज्येष्ठ नेत्या आनंदी काकी जगताप आणि उपस्थित सर्व नगरसेवक आणि नगरसेविका आणि इतर काही मान्यवर. हा कार्यक्रम घेण्याचं कारण असं की आपल्या राज्यामध्ये लोकशाहीचा हा सगळ्यात मोठा उत्सव गेल्या आठवड्यात पूर्ण पार पाडला. तर निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर 18 दिवस आपल्याला निकालाची प्रतीक्षा करण्यासाठी थांबावं लागलं आणि तो निकाल 21 तारखेला लागला आणि आज आपण 25 तारखेला हा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवलेला आहे. कार्यक्रम ठेवण्याचं उद्दिष्ट एकच आहे की या सभागृहात नगरसेवक म्हणून तुम्ही काम करता, पत्रकार म्हणून समाजात आम्ही काम करतो. तुमच्या गाथा प्रशासनापुढे मांडणं, नागरिकांची गाथा तुमच्यापुढे मांडणं, तुम्ही केलेलं काम लोकांपुढे मांडणं हे आमचं एक माध्यम म्हणून काम असतं आणि हे काम अधिक सुकर व्हावं, आमची सगळ्यांची ओळखी आपला परिचय व्हावा. सगळे सगळ्यांना ओळखतात असं नाही. हा एक औपचारिक कार्यक्रम, त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येकाला सांगणार आहे की पत्रकार आणि तुम्ही नगरसेवक अशा ओळखी झाल्या आणि तुमचं सगळं योगदान आमच्या माध्यमातून
लोकांपुढं तुमच्या मतदानपर्यंत पोचावं हा एक उद्देश या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि या उद्देशाप्रती याला साक्षी ठेवून हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय. ओळख करून द्यायची मात्र सांगा. आणि सगळे पत्रकार आहोत आम्ही यांची ओळख करून नगरसेवकांचं माझं म्हणणं असं की प्रत्येकाने थोडंसं उभं राहून आपलं नाव नाव सांगावं. सांगावं. सगळे परिचित आहे पण सगळ्यांना कळावं म्हणून. शाळेसारखी ओळख पर्यंत घेऊन सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येकाला कळलं आम्ही म्हणलो आम्हाला ओळखत पण नाही असं असतं. आम्हाला पण सगळी ओळख आहे. काही काही नवीन असतात. कार्यक्रम कंटिन्यू करा. बारके बरं का? शाळेत मी मनोहर तात्या आणि अनुभव जगताप. ठीक आहे. मी भारतीय जनता पक्षातनं परत एकदा मला संधी मिळाली. धन्यवाद. नाव सांगा. मी सोपान एकनाथ रणजित आहे. भारतीय जनता पार्टीतनं मला संधी मिळाली. मी आज निवडून आलेलो आहे प्रभाग क्रमांक 4 मधून. नमस्कार, मी ज्ञानेश्वर गिरणे प्रभाग क्रमांक 10 मधून भारतीय जनता पक्षाच्या कमळ येथे निवडून आलेला आहे. ज्ञानेश्वर गिरणे. नमस्कार, मी प्रदीप काशीनाथराव प्रभाग क्रमांक 9 BJP या पक्षातनं कमळाची नोंदणी निवडून आले. लेडीज नमस्ते, मी प्रियांका साकेत जगताप प्रभाग क्रमांक 9 मधून मी आज भाजप या पक्षातून निवडून आलेली आहे. गीताली अक्षरा जगताप प्रभाग 8 मधून शिवसेना पक्षातून निवडून आलेली मी हेमलता मिलिंद नामके प्रभाग क्रमांक 11 शिवसेना या गटातून निवडून आलेली आहे. मी संदीप जगताप हाडकोमधून 10 नंबर वॉर्डमधून शिवसेना पक्षातून. नमस्कार, मी स्मिता सुहास जगताप भारतीय जनता पक्षाकडून 4 नंबर प्रभागामधून माझी बिनविरोध निवड झाली. नमस्कार, माधुरी तेजसराव प्रभाग क्रमांक 1 मधून शिवसेना या पक्षातून निवडून आलेले आहे. नमस्कार, मी स्मिता उमेश जगताप प्रभाग क्रमांक 7 मधून भाजप सरकारतर्फे निवडून आलेले आहे. नमस्कार, मी लीना सौरभ बडणे. मी भारतीय जनता पक्षाकडून प्रभाग क्रमांक 2 मधून निवडून आलेली आहे. नमस्कार, मी श्रीमती रत्ना अमोल मेत्रे शिवसेना पक्षातनं प्रभाग क्रमांक 5 मधून निवडून. मी मंदार गिरमे प्रभाग क्रमांक 5 मधून शिवसेना पक्षातून निवडून आलो. मी प्रीतम मंगल सुधाकर मेत्रे प्रभाग क्रमांक 8 मधून निवडून आलो. वैभव बबनराव टक्के प्रभाग क्रमांक 7 मध्ये शिवसेना या पक्षातून निवडून आलो. बाळासाहेब बिंदाडे प्रभाग क्रमांक 2 मधून शिवसेना पक्षातून निवडून आले. धन्यवाद. खरं तर आमच्या पत्रकार संघाचे बहुतेक सदस्य यांना परिचित आहे तरी सुद्धा या ठिकाणी सुधीरभाऊ गुरव आहेत, बाळासाहेब कुलकर्णी आहेत, सुनील वडणे आहेत, त्या ठिकाणी आमचे गणेश मुळीक आहेत, जीवन कड, त्याचप्रमाणे जगदीश शिंदे, तानाजी सातव, संभाजी महामुनी, राजेंद्र बर्गे, शहर पत्रकार संघाचे वेगवेगळ्या ज्या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं तर आपलं सातत्याने हे होणार आहे, संपर्क येणार आहे आणि ह्या ओळखी अजून दृढ होतील. आता ओळख करताना त्याची थोडंसं प्रभाग सांगितलं, नाव सांगितलं, पक्ष बी सांगितला, पण हरकत नाही. मी पुन्हा एकदा आजच्या निमित्तानं सगळ्यांना आवाहन करतो की न पक्ष इथून पुढे न पत्रकारांशी आपले जे काही रिलेशन राहील ते एक नगरसेवक आणि एक पत्रकार अशा पद्धतीने ते राहावं अशी मला मनोमन इच्छा आहे, माझी ती प्रांजळ इच्छा आहे आणि त्या पद्धतीने आपण थोडंसं पुढची वाटचाल चालू करूया. या ठिकाणी माझा परिचय साहेब म्हणजे मी हेमंत टाकवले, शहर पत्रकार संघाचा अध्यक्ष आहे आणि सगळ्या गटामध्ये थोडं गट म्हणण्यापेक्षा सगळ्या समाजातल्या सगळ्या ह्याच्यामध्ये थोडंसं आमचा सगळ्यांचा वावर असतो. त्यामुळे कुठेतरी थोडंसं काय कटकन वाजलं किंवा काय तर मानदा थोडंसं आम्हाला तुमच्या आधी कधी कधी कळतं. तर ह्या कार्यक्रमाच्या अपेक्षा खरं तर आज सुद्धा सत्कार करायचा आहे. फार मोठं तुमच्या डोक्यावर अपेक्षांचं ओझं मला आज काही टाकायचं नाही. खरं ते 5 वर्षाचं तुम्हाला आणायची करायचं. गेल्या अनेक वर्ष इथं प्रशासन होतं, खूप काही कारभार हे झालेलं तुम्हाला सगळ्यांना माहिती, प्रचारात ते सगळे मुद्दे आलेले आहेत. त्याची आता काय पुन्हा रिव्ह ओढायची नाही, परंतु हे सगळं कुठंतरी साफ सुरळीत आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्याची ते वाटचाल करायची आहे. हेच एवढंच या ठिकाणी खरं तर आव्हान करतो. म्हणजे फार अपेक्षा खरं सत्काराला बोलावले आणि कामं घेऊन आलं असं काही व्हायला नको आहे. आणि म्हणून खरं तर तुमचं सगळ्यांचं खरं तर आज कौतुकच करायचं आहे आणि पुढची सगळी तुमची कामं आणखी त्या कौतुकाला पात्र ठरतील अशा पद्धतीने तुम्ही काम करायचं आहे. हाच या ठिकाणचा या सत्कारामागचा उद्देश आहे. आपण या ठिकाणी अधिकारी म्हणून माननीय वैभव सोनवणे या ठिकाणी आले, DPI पोलीस स्टेशनचे. पोलिसांनी सुद्धा
या निवडणूक काळात चांगली कामगिरी पार पाडली. त्यांचे खरं तर आपल्या दोघांच्या वतीने म्हणजे लोकप्रतिनिधी आणि पत्रकारांच्या वतीनं त्यांचा आभार व्यक्त करणं आपलं काम आहे. आणि म्हणून मी मान्य वैभव सोनवणे, त्याचप्रमाणे आमचे गुप्तवार्ताचे रुपेश भगत. खरं तर गिरमाळीला काय झालं तर तिकडे 1 नंबर प्रभागामध्ये बघताना कळतं किंवा हडकोत काय वाजलं तर खाली साठेनगरला कळतं. असे आपल्या सर्वांचे रुपेश भगत पोलीस स्टेशनचे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या दोघांचे खरं तर आपल्या सगळ्यांच्या वतीनं स्वागत करणं मी क्रमप्राप्त समजतो. खरं तर आज सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कैलास चव्हाण त्यांनाही आपण निमंत्रित केलं होतं. मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी सतीश थेटे यांनाही बोलवलं होतं. परंतु सतीश थेटे महिनाभर इतके काय म्हणजे त्यांनी हँग झाले तेवढ्या कधी आता सासवडच्या खाली पाहायला होतं ते नगरपालिकेत असं त्यांना झालं होतं. आणि त्यामुळे त्या खरं तर रजेवर आहे. ते म्हणले काय आनंदात मी जातोय, काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही म्हणला हा तर माझा सत्कार आहे. तर थेटे साहेबांचंही आपण या ठिकाणी सगळ्यांच्या वतीनं कौतुक करूया. नाही तर ते असं आहे. आणि नंतर मुख्याधिकारी जे आहेत त्यांचं एक जवळचं रिलेटिव्ह थोडंसं काम हे झालं ऑफ झाल्यामुळे ते म्हणजे इच्छा असून मला येता येत नाही. तर असं काय हरकत नाही. जे आहे त्या सगळ्यांच्या साक्षीने उपस्थितीने आपण हा सन्मान करतोय. मान्य वैभव सोनवणे यांचा सन्मान आपले प्रतिनिधी सगळे लोकप्रतिनिधी आणि पत्रकार यांच्या वतीने भाऊगुरू यांना विनंती करतो की आपण सोनवणे साहेबांना या ठिकाणी शाल. भगत साहेब आपण यायचं पुढे या इकडे 1 मिनिट समोर या भगत साहेब या मध्ये भाऊ. खरं तर निवडणुकीच्या काळात त्यांची फार गरज होती आणि पुढच्या 5 वर्ष सुद्धा सातत्याने त्यांची गरज लागणार आहे. त्यामुळे रुपेश साहेब दुहेरी अर्थाने तुमचा खरं हा सत्कार आम्ही सगळेजण करत आहोत. जोरदार टाळ्यावरती स्वागत करावं. यानंतर आपण खरंच आता मुख्य सत्काराकडे वळणार आहोत. कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे की सर्व नगरसेवकांचे आपण आज तुळशी पूजन दिवस आहे खरं तर आणि काही औचित्य साधून शिवाय पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयींची जयंती आहे आणि ख्रिसमस आहे. अशा 2-3 दिवसाचं हे खरं तर औचित्य साधून आपण काही लोक म्हणजे सुट्टीच्या दिवशी का ठेवलं. सुट्टीच्या दिवशीच लोक उपलब्ध होतात. इतर दिवशी वर्किंगला थोडासा प्रॉब्लेम असतो आणि म्हणून आपण हा खरं तर 25 डिसेंबर हा दिवस निवडलेला आहे. तर काय सर्व नगरसेवकांचे या ठिकाणी सत्कार होतील. त्यानंतर मनोगत म्हणून काही 4-2 प्रतिनिधींनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं, दिल खुलास करावं. जे त्यांना जे काय उत्स्फूर्त वाटतं ते त्यांनी या ठिकाणी व्यक्त करावं. त्यानंतर मुख्य मनोगत या ठिकाणी होईल, चहापान होईल. आपला हा कार्यक्रम छोटेखानी संपणार आहे. तर पुढे आणखी एकदा सगळ्यांना असं सांगतो की 14 जानेवारीला प्रतिवर्षाप्रमाणे पत्रकार संघाचा दिवाळी साखरायचा तिळगुळ समारंभ पालखी तळावरती आहे. त्याचं डिस्टन निमंत्रण पुन्हा सगळ्यांना येईल. तो संध्याकाळी 14 तारखेला 5 ते 9 हा कार्यक्रम आहे. आपापल्या सोयीप्रमाणे सगळ्यांनी येऊन तिथं तुमचा आमचा स्नेह तो आहे तो आणखी वृद्धिंगत करावा अशी या ठिकाणी विनंती करतो. आपण या ठिकाणी आता सर्व नगरसेवक आणि नगरसेविका यांचा या ठिकाणी सन्मान मी मान्य साहेबांच्या वैभव सोनवणे यांच्या हस्तेच करत आपण सगळ्यांचा सत्कार करूया. सर्वप्रथम मी आमचे ज्येष्ठ पत्रकार आणि पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि बाळासाहेब पुळकीन यांना विनंती करतो की नगराध्यक्ष आनंदी काकी जगताप यांचा सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या साथीने या ठिकाणी सत्कार करण्यात यावा. कृषी नंतर धन्यवाद. 11 पुरुष नगरसेवक आणि 11 महिला आहेत. म्हणजे 50% काय 50% आरक्षणाचा हा मुद्दा आहे. म्हणून खरं तर वीणा सौरभ वडणे या पुढे आपला या ठिकाणी सन्मान होत आहे. माननीय सोनवणे साहेबांना विनंती करतो की शाल आणि तुळशी वृंदावन देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार करतो. पुढे मध्ये एकदम हे मागं ते तुम्हाला बोलायला या
आंतरराज्य हो महिला महिला त्यानंतर स्मिता उमेश जगताप. भाऊ या पुढं. इथं मध्ये घ्या भाऊ असेल. नाही तुम्ही मध्येच थांबा, फक्त माणसं बदलतील. हां आवाज बस बस इकडे मागेच थांबा. आवाज आवाज येतोय का? येते टाळ्यांचा खरं दुष्काळ नसावा, आपल्या माणसाला आपण कौतुक करतोय. एक मिनिट इकडं समोर इकडे. यानंतर मी प्रियांका साकेत जगताप यांना निमंत्रित करतो की आपण आपला सन्मान स्वीकारावा. जीवन जेंट्स म्हणतोय जेवण. चला इकडे बघा. यानंतर स्मिता सुहास जगताप. खरं तर बिनविरोध आहे, थोडंसं अजून टाळ्या वाजवलं तर जास्त काय हरकत नाही. माधुरी तेजस राऊत. राजा भाऊजा माझ्या भाऊ त्यांचं मोबाईल नाही. जेंट्सचा त्यानंतर मी शिल्पा संदीप जगताप. आहे नाही तुम्हीच करा. तानाजी तानाजी पुढं. तानाजी द्या. चला पटकन धावा. तुम्ही द्या आता सगळे. त्यानंतर रत्ना अमोल मेत्रे. आहे अजून या तुम्ही सगळे बोला. जेंट्स आहेत म्हणा निम्मे. हेमलता मिलिंद इनामके. नेमकं नाही. त्यांच्यासाठी सुद्धा जरा डबल टाळ्या वाजवल्या झालेल्या आहेत ना. शीतल प्रवीण बोलणे आले होते. फोटो नाही. यानंतर मी ज्ञानेश्वर गिरमे माऊली. गिरमे आबा. हो नाव कसं करायचं. आले एक राहिले. यानंतर दीपाली अक्षयराज. काय जरा जवळचा असल्यामुळे पटकन उचललं. भाऊ का मागे गेले. भाऊ का मागे चालले का बाबा. यानंतर सोपान एकनाथ रणपिसे. भाऊला पुढं तरी घ्या ना मागितलं. ते आपण सांगू कुठं घ्या म्हणून. इकडे समोर सोपा तिथं थांबा. त्यानंतर प्रदीप काशीनाथ राऊत. त्यानंतर मनोहर ज्ञानोबा जगताप.
यानंतर वैभव बबनराव टकले. खरं तर वैभव नाव आम्हाला फार परिचित नाही, राजा म्हणूनच ते जास्त परिचित आहे. यानंतर एक बाळासाहेब मिनिट बापूराव थांबा. निगताडे. एकच मिनिट होय राजा हो, एक मिनिट हां. त्यानंतर प्रीतम सुधाकर उर्फ पप्पू मेत्रे साहेब. ठीक आहे, समोर येते. बोला. यानंतर मंदार गिरमे. गणेशराव पुढे. एक 4-5 मंडळी खरं तर नगरसेवक किंवा नगरसेविका या ठिकाणी काही त्यांच्या वैयक्तिक अडचणीमुळे येऊ शकल्या नाही, तरी सुद्धा आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी आला. मी पुन्हा सर्व पत्रकारांच्या वतीने सांगतो की वाद होण्यापेक्षा सुसंवाद व्हावा आणि चांगल्या कामासाठी वैचारिक मतभेद असू द्या आणि ते असायलाच पाहिजे. ते जिवंत लोकशाहीचं खरं तर लक्षण आहे, परंतु मतभेद यापुढे नसावे अशी एक थोडीशी विनंती सगळ्यांना या संस्काराच्या निमित्ताने करण्यात येत आहे. पुनश्च एकदा सर्वच नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविका यांचं या ठिकाणी मी पत्रकार संघाच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो. तुमच्या सगळ्या पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देतो. खरं तर 2-3 दिवसापूर्वी असं व्हॉट्सअप नाही होतं नगरसेवकचा अर्थ काय असं काही नव्हतं, बरोबर ना. नळ गटार रस्ते तर ते काय आता करायचे आपल्याला काय तो विषय नाही. आणि सांगायचा मुद्दाम तात्पर्य असं आहे गिरमे साहेब, प्रभाग 10 म्हणला तुम्ही किंवा म्हणताना प्रभाग खाली 6 सांगितला किंवा 7 सांगितला, तर ते प्रभाग न करता गिरमे हे सासवडचे नगरसेवक आहे किंवा मंदार हा सगळा सासवडचा आहे. तेव्हा हाडकोचा प्रॉब्लेम मंदारला कोणी सांगितला तरी मंदारने तो डिनाय. आपण गेल्या 15 दिवस ते सगळे दाखवकीत होतो. कोण येत आहे कोण जात आहे काय सगळ्यांच्या मनात अतिशय चलबिचल चालू होती, पण तो सर्व निर्णय लावून सर्वजणांनी आपापले जे निवडून आलेले आहेत आणि हे निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच पत्रकारांनी आपला सन्मान केलेला आहे. जेवढा सन्मान हा चांगला आहे तेवढा जबाबदारी सुद्धा वागण्याचा आपल्याला त्यांनी सन्मान हा दिलेला आहे. वास्तविक पाहता पत्रकार हा आपला तिसरा स्तंभ आहे. मला थोडक्यात एकच सांगायचं आहे की आपण जेवढेच कामं करतो नगरपालिकेची, मी सासवड नगरपालिकेची पाण्याची पाईपलाईन करत होतो वीरची, त्यावेळेस दररोज काही ना काहीतरी बातम्या यायच्या. लोकांना समजायचं पाण्याचं काय लाईट इथवर आलं तिथवर आलं, पाण्याचे टँकर चालू होते आणि लोकांची तक्रारी सतत यायच्या होत्या. त्या बातम्या आल्यामुळं लोकांच्या तक्रारीचं स्वरूप थोडंसं नॉर्मल व्हायचं की आता पाणी 2 दिवसात येईल 3 दिवसात येईल, हे फक्त पत्रकारांच्यामुळे समजायचं. तर असा ह्या पत्रकारांचा अतिशय चांगला उपयोग आपल्या कामासाठी सुद्धा होतो. तर या पत्रकारांनी आपल्या सर्वांचा सत्कार केला आणि आपल्या कामाला आपल्याला उभारी दिली, त्याबद्दल मी सर्व पत्रकार संघाचं आभार मानतो. जय हिंद जय भारत. एक मिनिट अशी माहिती आहे की नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यातून नगरसेवक झालेला ही नगरपालिकेची इतिहासाची पहिलीच गोष्ट 100 वर्षाची इतिहास घडवला आहे. यानंतर स्मिता सुहास. बोला थोडा वा. दोन्ही स्मिता बोलणार आहे, स्मिता उमेश पण बोलणार आहे.
50% आरक्षण फक्त राजकीय ह्याला नको, बोलायला सुद्धा 50% महिला पुढे आलेल्या पाहिजे. नमस्कार. सर्वप्रथम तुमचे आभार, आमच्या सगळ्यांचा सत्कार केला जातो. आपण सगळे वेगवेगळ्या गटाचे नसून एकाच ह्याचे असे काम करू आपण सगळे मिळून. सरांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांनी समस्या आपण एकत्र सोडवू काहींच्या मार्गदर्शनाखाली आणि कायमच एकमताने एक विचाराने पुढे जाऊ. यानंतर स्मिता उमेश. नमस्कार. सर्वप्रथम मी आपल्या इथं आपल्या सासवड नगरपालिकेतून आपल्याला सर्व निवडून आलेल्या उमेदवारांचं पण अभिनंदन करते आणि सर्वात प्रथम आपल्याला जे पत्रकारांनी आपल्याला इथं बोलून आपला सन्मान केला त्याबद्दल पत्रकारांचे सर्व पत्रकारांचे अभिवादन आणि त्याबद्दल आभारी पण आहे. आणि मला एक गोष्ट सांगायची का दाखवले दादांनी जसं सांगितलं का आपण ज्या उमेदवार 2 पक्षातून जरी निवडून आलेला असेल तरी मनात काही न ठेवता सर्वचे सर्व नगरसेवक निवडून आलेले एकत्र येऊ आणि एकमताने कामं करू आणि म्हणजे आपला एक ध्येय सगळ्यांचं असणार आहे का बाबा हा पक्ष तो पक्ष असं ठेवायचं नाहीये. आता आपण एक आलोय सगळ्याचे सगळे निवडून पण एक फॅमिली म्हणून काम करायचं. जसं आपल्याला सासवडचा चेहरा मोहरा तर आपण 25-30 वर्षापूर्वीचा चेहरा मोहरा आणि आत्ताची सासवड नगरपालिका आहे तो बदललेला चेहरा मोहरा तर सर्वांनी पाहिलेला आहे. माझ्याबरोबर माझ्या मते आत्ता जे नवीन युवा पिढी असेल त्यांनी कदाचित आधीचा काळ पाहिलेला नाहीये पण आत्ताचं जे सासवडचं रूप आहे त्यातून पण आपल्याला अजून सासवडला पुढे न्यायचं आहे, सासवडचा विकास करायचा आहे आणि ह्याचं सर्व मार्गदर्शन आपल्याला आनंदी काकी तर नक्कीच करते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे बेदावे न करता आपल्या सासवडचा विकास कसा करता येईल. आपल्या सासवडच्या लोकांना त्यांनी आपल्याला एक लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले पण त्यांचं पण बाबा समाधान झालं पाहिजे का काही का होईना त्यांनी आपल्याला निवडून दिलं का बाबा त्याचं खरंच सार्थक झालं. आपण त्यांच्या प्रत्येक समस्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू, प्रत्येकाच्या समस्या सोडवू आणि एकजुटीने काम करू एवढंच मी सांगते आणि योगायोग असा आहे की सासवड शहरामध्ये जे 2 पक्ष निवडणूक लढले भाजप आणि शिवसेना ते राज्यात आणि देशात एक आहेत याची जाणीव सगळ्यांनी ठेवा. या 2 नेत्यांना भविष्यकाळात एकत्र पत्रकार जरूर करू कारण तुमच्या पक्षाचे जाणव नाही आणि सर्वांना शुभेच्छा. आज या ठिकाणी पत्रकारांनी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी निवडून आल्याबद्दल शुभेच्छा देण्यासाठी जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय काकी त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असणारे सोळवे साहेब, संजय सर, कुलकर्णी साहेब, काकोली सर, भाऊ गुरव, समोर उपस्थित असलेले माझे सगळे सहकारी मित्र, महिला नगरसेवक आणि सगळे इतर मान्यवर म्हणतात. खरं तर सुरुवातीलाच थोडंसं भावनिक या सभागृहाचं पावित्र्य या सभागृहाने जी माणसं आजपर्यंत दिली किंवा ज्या माणसांनी या सभागृहात काम केलं अगदी पुरंदऱ्यांपासून मामा टिळेकरांपासून आदरणीय काकांनी देखील या ठिकाणी आठवून आल्याशिवाय राहत नाही या सगळ्या मंडळींचं त्या ठिकाणी आदर्श डोळ्यासमोर ठेवून भविष्यात निश्चितपणे या सभागृहाचं पावित्र्य राखण्याचं काम आम्ही मंडळी करू त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. जरी कुठल्या पक्षातनं कुणी निवडून आला असेल तरी त्या पक्षाचे जोडे निश्चितपणे सभागृहाच्या बाहेर राहतील आणि लोकांच्या हितासाठी आपण सर्वजण या ठिकाणी निवडून आलेलो आहोत. लोकांनी आपल्याला काहीतरी जबाबदारी देऊन या ठिकाणी पाठवले याची निश्चितपणे जाण आणि भान आपल्या सर्वांच्या मनामध्ये निश्चितपणे राहील. चांगल्या गोष्टीसाठी लोकांच्या हिताचे जे निर्णय होतील त्या निर्णयासाठी काकींच्या खांद्याला खांदा लावून आम्ही सगळी मंडळी त्यांच्याबरोबर राहू. परंतु ज्या ज्या ठिकाणी काही गोष्टी अडचणीच्या वाटतील त्या त्या ठिकाणी लोकांच्या हितासाठी त्या पद्धतीने कुठंतरी विरोधी पक्ष म्हणून आम्ही सुद्धा आमची भूमिका बजावताना तुम्हाला त्या ठिकाणी निश्चितपणे दिसू. निश्चितपणे लोकांनी जो कौल दिलाय तो कौल आम्हा सगळ्यांना मान्य आहे. निश्चितपणे या सासवडचा इतिहास खेळीमेळीत आजपर्यंतचा राहिलेला आहे आणि तो निश्चितपणे ठेवण्याचं काम आम्ही मंडळी टाकी भविष्यात करू आणि आपण सर्वांनी या ठिकाणी बोलवलं
आमचा मान सन्मान केला. निश्चितपणे आपल्या सर्वांचे आभार त्या ठिकाणी मी मानतो. पत्रकार सासवडचे, परंतु निपक्षपणे काम करणारे सगळेच पत्रकार हे सासवडचे पत्रकार म्हणून ख्याती आहे सासवडच्या पत्रकारांची, की कुठलाही पक्ष डोळ्यासमोर न ठेवता निश्चितपणे त्याचं चुकल त्याचं कान पकडायचं काम त्या मंडळींनी आजपर्यंत केलंय. तेच काम भविष्यात यापुढे होईल, यापुढे व्हावं ही अपेक्षा आहे. आपण बोलवलं त्या ठिकाणी मान सन्मान केला, त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार आहे. अधिक न बोलता या ठिकाणी थांबतो. नामदार शिवतारे बापूंनी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी इलेक्शनमध्ये काही गोष्टी सांगितल्यात, काही गोष्टी आम्हा सर्वांना मदत करायच्या भूमिकेतून केल्या आणि निश्चितपणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काही मंडळी सभागृहापर्यंत पोहोचलो, याची सुद्धा जाण आणि भान आम्हाला मंडळींना भविष्यात राहील. हे बोलून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी पत्रकार संघाच्या वतीने जे आमचा सर्व नगरसेवक व नगरसेवकांचा सत्कार केला, या सत्काराला मी एवढंच सांगतो की काकींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 15 वर्ष झालं काम करतो. काकींकडं मंदारशेठ कसलंही एकदा या सभागृहात आलं की कसलंही राजकीय वातावरण राहत नाही आणि सगळ्यांना न्याय द्यायचं काम काकी. मी बी काम केलं त्यांच्याबरोबर. त्याच्यामुळं आता कधीही संघर्ष होणार नाही आणि आपण गाव म्हणून सगळे एकत्र येणार आहोत एवढंच मी सांगतो. आणि आमदार संजय जगतापच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो की इथं फक्त गावच पाहिलं जातं, इथं कसली कोणाची ताकद विकत काय पाहिली जात नाही. जी ताकद होती ती इलेक्शन मध्ये दिसली या कमिटीची, पण आता ही राजकीय वार सगळं सोडून आता फक्त आपण इलेक्शन मधनं ताते बाहेर या थोडस आपण बाहेर नाही त्यातलं बाहेरच आलोय की बाबा ही जी जोडे आहेत आता आपण बाहेर ठेवलेले आहेत. आपण या कमिटीचं आता सासवड कसं सुधरव किंवा सासवडला आपण कसं सुंदर करू एवढंच करू. धन्यवाद. बाळासाहेब चला, बाळासाहेब बिरताडे. मनोगतात औषध. सर्वांनाच नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविकांना नमस्कार. आत्ता 15 दिवसापासून रणधुमाळी चालू होती इलेक्शनची. सर्वजणांनी अटीतटीने प्रयत्न करून त्याच्या स्किलवरती सगळे उमेदवार चांगल्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत. सर्वांचंच मी पुन्हा एकदा स्वागत करतो. आपला आता सर्वांचंच बोलण्यात आलं की आपण सर्वांनी कुठलाही पक्ष वगैरे असं काही मनात न आणता सर्वांनी एकत्र येऊन असे खेळीच्या वातावरणात सासवडचा विकास कसा होईल महत्त्वाचा मुद्दा आपला एकच आहे. आपल्याला लोकांनी अतिशय प्रामाणिकपणे एक वेगळ्या विश्वासाने मतदान करून निवडून दिलेलं आहे. जेव्हा जे सासवडमध्ये जे काही अडचणी आहेत त्या सर्वांना ज्ञात आहेत, सर्वांना मतदारांनी सांगितलेले आहेत. तरी आपण आत्ता तसं खऱ्या अर्थाने पाहिलं तर आपण सर्वच सत्तेतली लोक आहोत. जे पक्ष आहेत, BJP असू द्यात, शिवसेना असू द्यात, राष्ट्रवादी असू द्यात, सर्व आपण महायुतीतले सर्व मेंबर आहोत. त्याच्यामुळे आपल्याला सासवडचा विकास उन्नती करण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण नाही. त्यामुळे कोणीही कुठले हेवेदावे न करता सर्वांनी एकत्रित मिळून 5 वर्षात एवढं काम करू की लोकांनाही म्हणायला पाहिजे इथून मागच्यापेक्षा या 5 वर्षात काहीतरी वेगळं झालं, अशी मी सर्वांना विनंती करतो. पत्रकारांचे आभार मानायचे राहिले. पत्रकार संघाने जे आज सर्वांचं यशोचित असा सत्कार सन्मान केला, पहिलाच हा सन्मान पत्रकारांचा असल्यामुळे अतिशय सन्माननीय आणि चांगला झालेला आहे. आणि कार्यक्रमाच्या प्रारंभासाठी कात्रची पेढीतून सगळ्यांचं तोंड गोड त्यानंतर खरं तर अजून उत्स्फूर्त कोणी नगरसेवक किंवा नगरसेविकांना ऐका ना, सगळ्या नवीन पदाधिकाऱ्यांना बोलू द्या. फक्त पाहून संजय जगताप व्यस्त कार्यक्रमातून थोडंसं त्यांच्या खरं तर आपल्या आजच्या कार्यक्रमात कुठे अतिथी म्हणून उपस्थित नव्हते किंवा त्यांना निमंत्रणही नव्हतं. खरं तर काकी सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, पत्रकार आणि काही हितचिंतक, खरं तर आनंदबाई या शहर अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत, बरेच साकेत आहेत, बरीच मंडळी या ठिकाणी एक समर्थक किंवा एक त्यांचे साथीदार म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत. मोहन चव्हाण आहेत, आमची नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी, सौरभ वडणे आहेत, बरीच मंडळी या ठिकाणी आहेत. तर ही सगळी मंडळी खरं तर तुमच्या कौतुकासाठी या ठिकाणी आली. ही सुद्धा त्याचाच एक भाग आहे. परंतु सांगायचं एक वैशिष्ट्य असं यानंतर की आमचे ज्येष्ठ पत्रकार सुधीर भाऊ यांचा वाढदिवस आहे
आणि खरं तुमच्या सर्वांच्या साथीने संजय एकरावांना विनंती करतो की त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान करून त्यांचा खऱ्या अर्थाने वाढदिवस साजरा करूया. पत्रकारांचा स्थान हे देऊन करतो आता. हो भाऊ तिथं जा, भाऊ तिथं शेजारी. आणि नंतर नाही, मी नाही बोलणार. सगळ्यांना बोलू देऊ नवनिर्वाचित सगळ्यांना. दोन देऊन आता थोडा घ्या. एक खाल्ला घ्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बरं येतो टाकून आणि सगळ्यांना बोलू देत, म्हणजे आज पहिलाच दिवस आहे म्हटलं 5 वर्ष बोलायचंच आहे. एक फोटो काढ नंतर जगदीश नंतर म्हणून त्या बसा तुम्ही. खरं तर मी पुन्हा एकदा आवाहन करतो की उपस्थित नगरसेविका किंवा नगरसेवकापैकी अजूनही काही कोणाला जर मनोगत व्यक्त करायचं असेल तर त्यांनी व्यक्त करावं. अन्यथा आपण आपला कार्यक्रम वळूया. मी या ठिकाणी आजचे प्रमुख अतिथी माननीय वैभव सोनवणे यांना विनंती करतो की आपण सर्वांना उद्देशून आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. माननीय वैभव सोनवणे. आज या ठिकाणी सभागृहामध्ये थोडंसं कुटुंब प्रमुख म्हणायला काय हरकत नाही. आनंदीकांती जगताप प्रत्येक प्रभागातून आपली जबाबदारी घेऊन आलेले आजचे नवनिर्वाचित नगरसेवक प्रत्येक प्रभागातून आलेले. या ठिकाणी आमचे प्रशासन आणि आपले प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आणि म्हणजे सामान्य जनता यांच्या कामकाजावर अंकुश ठेवणारे सर्व पत्रकार मंडळी, शहर पत्रकार संघाच्या वतीने आज या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मी पहिल्यांदा सर्व पत्रकार मंडळीचे आभार मानतो. आज या ठिकाणी सर्व लोकप्रतिनिधी, नगरसेवक यांना या ठिकाणी बोलवलं आणि कार्यक्रम ठेवला. सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, नगराध्यक्ष यांचा या ठिकाणी आपण कार्यक्रम आयोजित केला आणि प्रशासनातर्फे सर्व प्रशासनाने आम्हाला हे या ठिकाणी कोणी सन्मानित केलं, त्यातर्फे मी सर्व प्रशासनातर्फे आपले आभार मानतो. इथून पुढच्या कालावधीमध्ये आपण सासवड परिसरामध्ये किंवा सासवड नगर परिषदेच्या एरियामध्ये एकत्र काम करणार आहोत. आपल्या काही प्रशासनाच्या वतीने काही अपेक्षा असतील, समस्या असतील तर आतापर्यंत आपण एकत्र हँडल केलेले आहेत. इथून पुढच्या कालावधीमध्ये हे करूया. कारण ग्राउंड लेवलला काम करणारे जे आमचे पोलीस मित्र आहात तर तो आपण आहात, ते आपण आहात आणि लोकांचं आपण नेतृत्व करतात. त्याच्यामुळं ग्राउंडच्या समस्या तुम्हाला माहीत असतात. प्रत्येक ठिकाणी आम्हीही जाऊन काम करत असतो. त्याच्यामध्ये जे समन्वय साधण्याचं काम केलेले हे आज पत्रकार बंधूंनी केलेलं आहे आणि आपण इथून पुढच्या कालावधीमध्येही एकत्र राहून कसं सासवड विकसित होईल आणि सुरक्षित होईल या पद्धतीने काम करूया. आज या ठिकाणी आम्हाला कार्यक्रमाला निमंत्रित केलं त्याबद्दल धन्यवाद आणि सर्व जे नगरसेवक आहेत यांचाही या ठिकाणी आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार सोनवणे साहेब. खरं तर तुम्ही सांगितलं की नगरसेवक आणि पत्रकार यांची काही समस्या किंवा काय असेल ते खरं तर सोमवारचा आठवडे बाजार आणि गुरुवारचं ट्रॅफिक हेच खरं तर जास्त समस्या आहे. खरं तुम्हाला आताच काय हरकत नाही सांगायला आणि त्या माहिती पण आहे. त्याच्यामुळे थोडंसं अधिक व्यापक याच्या पुढे उपाययोजना व्हाव्यात. आणि आपले आता खूप रस्ते सगळे चांगल्या पद्धतीने झालेले आहेत. त्या पद्धतीने वाहनं पण वाढलेली आहेत. प्रचंड ट्रॅफिकचा आपल्याकडे फार समस्येला त्रास सहन करावा लागतो सर्वसामान्य नागरिकांना. त्यात सोमवारच्या बाजारचा तर खूप काही विषय आहे. आता तुमच्या जेव्हा सभागृहामध्ये काही मिटिंग्स होतील किंवा काही जीबी होईल त्यावेळेस त्याच्यावर सगळ्यांनी एक मात्र काय असं चांगल्यापैकी ठोस तोडगा काढावा अशी खरं तर पत्रकारांच्या वतीने या ठिकाणी तर तो विषय आता थोडासा बराचसा प्रचलित आहे आणि चर्चेत आहे. तर त्याच्यावरही थोडंसं उपाययोजना व्हावी अशी अपेक्षा पोलीस खात्याकडून या ठिकाणी व्यक्त करतो. यानंतर काकीला विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी नाही बसून बोलणार आहे का कोण नाही महिला बोला बसून बोलत. आज जो आपल्याला सर्व नवनिर्वाचित नगराध्यक्ष व सर्व आपले 22 उमेदवार
यांचा जो पत्रकारांनी सत्कार ठेवला, खऱ्या अर्थाने आज आपला पहिला मानाचा सत्कार आहे हे आपण समजायचं. आज आत्ताच सर्वांनी जी कल्पना दिली की आज सासवड शहरामध्ये जे मतदान झालंय, सर्वजण आपण निवडून आलो. आता आपण 1-2 दिवस झाले, उत्साह झाला सर्वांचा, नागरिकांचा सत्कार झाला, सर्व झाला. आता आपण उद्यापासून आपण प्रत्येकाने वेळ द्यायचा, प्रत्येकाने आपापल्या कामाला लागायचं. सासवड एक आत्ताच ठाकरे साहेबांनी सांगितलं ना की प्रत्येकाने एकोपा ठेवायचा. आपण नगरपालिकेत जर आलो, आपण गेटमध्ये आपलं घरदार विसरतो, आपलं जे पक्ष तटकट कुठलीही मनामध्ये ठेवत नाहीये. आपली परंपरा आता यांनी सांगितलं की गट तर तिथून पाठीमागच्यांनी कधी ठेवले नाही, आपणही ठेवायचे नाही. प्रत्येकाने खेळीमेळीने आपण काम करायचे, नागरिकांचं सर्व आपल्याला काम करायचंय, नागरिकांना सर्वांना आपल्याला एकत्र करायचंय, एकत्र काम घेऊन नागरिकांच्या विचाराने आपण काम करणारे. गाव हे आपलं घर आहे, कुटुंब आहे असं आपण समजायचं आणि त्या कुटुंबामध्ये जसं आपण कुटुंब आपलं घर चालवतो त्याप्रमाणे आपल्याला गाव चालवायचंय. त्या लहान मोठ्या काय कामं असतील हे असतील सर्वांनी मिळून एकत्र बसून सर्वांनी काम करायचंय. त्यामध्ये कुठलेही मतभेद राहणार नाही ही मी आपल्याला खात्री देते आणि ह्याप्रमाणे आपण गावाचा विकास करू. जसं आपलं देशात सासवडचं नाव आलंय तसं आपल्याला जगात कसं नाव जाईल हे आपण सर्वांनी ठरवायचंय. त्याचं विजन आपण तयार करू, सर्वांना बसून आपण चर्चा करू, सर्वांच्या विचारांनीच काम केलं जाईल एवढं मी आज सर्वांना सांगते आणि पत्रकार बंधूंचा आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी एक सांगते की एक आपल्याला वेळ द्या, आम्हाला तुमची सर्वात महत्त्वाची गरज आहे की जे ट्रॅफिकला आता सांगितलं ते ट्रॅफिकचं पण नियोजन प्रथम सर्व मिटिंग लावून ट्रॅफिकचं नियोजन आपण करूया. धन्यवाद. काही रस्ते आपल्याला वन वे करायला लागतील पण ते सर्वांच्या विचाराधीन करू. आपण व्यापारी असो, सर्व नागरिक असतील, सर्वांना बसू आणि चर्चा करून आपण त्याप्रमाणे नियोजन करूया. धन्यवाद काकी. छोटे खाण्यागी एका तासाभराच्या कार्यक्रमात कौटुंबिक स्वरूपातला हा कार्यक्रम आपण आता त्याच्या उत्तरार्धाकडे चाललेलो आहोत. कार्यक्रम संपल्यानंतर सर्व नगरसेवक आणि नगरसेविका यांचं जगदीश शिंदे एक ग्रुप फोटो घेणार आहेत. अधिकारी आम्ही मागे उभे असू तर तो एक फोटो घ्यायचा आहे. सगळ्यांच्या माहितीसाठी तुमच्या तुळशीच्या कुंड्या आहेत त्या तिथे जागेवर ठेवलं तरी चालतील, फक्त फोटोसाठी आपण जगदीश तुम्ही नंतर ॲडजस्टमेंट करायची आहे. कार्यक्रमाच्या उत्तरार्धाकडे आपण जाण्यापूर्वी परत एकदा सांगतो की पत्रकारांचे कार्यक्रम छोटे मोठे खूप असतात आणि नगरसेवकांनी त्या कार्यक्रमाला यावं अशी खरं तर अपेक्षा असते. आता प्रत्येकाचे काही व्याप असतात, प्रत्येकाच्या काही जबाबदाऱ्या आहेत, प्रत्येक काही कोणी दुकानदार आहेत, कोणी व्यावसायिक आहेत, कोणी शेती करणारे आहेत. सगळ्यांचं ते व्याप सांभाळून त्यातूनही आपण थोडंसं समाजकारणाला थोडंसं सांस्कृतिक जो काय आहे इथला साचा त्याच्यासाठी सुद्धा आपला पुढचा वेळ तुम्ही काढावा अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आता सांगितलं की 14 तारखेला तिळगुळ समारंभ असेल, त्याप्रमाणे आमचा दरवर्षी दिवाळी पहाट कार्यक्रम असतो. त्याचप्रमाणे आम्ही मुस्लिम समाजाच्या इफ्तार पार्टी असते ती खरं आम्ही पत्रकार त्यावेळी सुद्धा करतो. सर्वसामान्य नगरसेवकांनी सुद्धा त्या ठिकाणी येऊन हा आपला आनंद उत्सव आहे अशा भावनेने त्यातही सामील व्हावं. असे अनेक छोटे मोठे कार्यक्रम असतात आणि सगळ्यांना सांगायचं की प्रत्येक नगरसेवकाने थोडीशी एक विनंती की आपल्या ज्या प्रभागामध्ये तुम्ही काम करत आहात किंवा तिथं तुमचं थोडंसं कुठेतरी एखादं फक्त संपर्काचं असं एखादं कार्यालय असतं, बहुतेकांचं आहे परंतु ठेवावं. तिथून तुमच्या भागातल्या काही लोकांच्या समस्या असतील तिथं तुम्ही कधीतरी आठवड्यातून एखादा दिवस देऊन, जसं आपण तो जनता दरबार जे म्हणतात लोक भरतात तर जनता दरबार नाही आपल्या भागाचा, परंतु तुमच्या भागातल्या नागरिकांच्या काही समस्या आहेत त्याचं कुठेतरी एकत्रित संकलन करण्यासाठी तसा एखादा प्रत्येक तुमच्या प्रभागामध्ये एखादा थोडासा कक्ष किंवा एखादी तुमचं साधं सोपं असं ऑफिस असावं अशी पत्रकारांच्या वतीने विनंती करतो. खरं तर आम्ही आता प्रशासनाला मुख्याधिकारी इथं नाही आहेत, मी त्यांनाही एक विनंती करणार आहे की दर 6 महिन्यांनी एक तुम्ही लेखाजोखा करा की उत्तम नगरसेवक जे काय कामं करता आपापल्या प्रभागामध्ये त्यांनी काय मार्गी लावले, समस्या काय नाही त्याचं कुठेतरी एक अपडेशन किंवा त्याचं एक ग्रेडेशन करा आणि प्रत्येक 6 महिने एक अत्यंत चांगला किंवा उत्तम नगरसेवक म्हणून तुम्ही घोषणा करा किंवा त्याला एक ॲप्रिशिएशन द्या. त्या काय फार मोठा हार तुरे घालून सत्कार करा असं आम्ही अपेक्षित नाही, परंतु प्रत्येक 6 महिन्यात प्रत्येक नगरसेवकाच्या कामगिरीचं अवलोकन नगर प्रशासनाने करावं आणि पत्रकारांना बोलून सांगावं की काय नव्हे ह्या प्रभागामध्ये ह्या 6 महिन्यात अत्यंत चांगल्या पद्धतीची कामं मार्गी लागलेली आहेत. तर असाही तो थोडासा विचार आमचा आहे, तो अर्थात प्रशासनाशी बोलून आम्ही हे करणार आहे. पण तुमच्या मुद्दाम कामावर घालण्याचं कारण की तुम्हाला ते करायचं आहे आणि म्हणून आपण कार्यक्रमाच्या उत्तरार्धात जाणार आहोत. खरं तर 4 ओळी आहेत, त्या 4 ओळी झाल्यानंतर आमचे संभाजी महामुनी आभार व्यक्त करतील, त्यानंतर आपलं फोटो सेशन होईल आणि हा कार्यक्रम संपेल.
आणि या 4 ओळी थोड्याशा मला ते राहत नाही जरा कविता ऐकण्याशिवाय. संपू दे अंधार सारा उजळू दे आकाश तारे, संपू दे अंधार सारा उजळू दे आकाश तारे, गंधाळलेल्या पहाटीस इथे वाहू दे आनंद वारे. संपू दे अंधार सारा उजळू दे आकाश तारे, गंधाळलेल्या पहाटीस इथे वाहू दे आनंद वारे. जाग यावी सृष्टीला होऊ दे माणूस जागा, जाग यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा. भ्रष्ट सारे नष्ट व्हावे घट्ट व्हावा प्रेम धागा, स्वच्छ सारे मार्ग व्हावे आणि मनेही साफ व्हावे. स्वच्छ सारे मार्ग व्हावे आणि मनेही साफ व्हावी. मोकळ्या श्वासात येते जीवसृष्टी जन्म घ्यावी. स्पंदनाचा अर्थ इथे एकमेकांना कळावा, स्पंदनाचा अर्थ इथं एकमेकांना कळावा. हा आजचा दिवस रोज यावा आणि माणसाचा देव व्हावा आणि माणसाचा देव व्हावा. धन्यवाद. यासाठी सम्राट महात्म्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आभार व्यक्त करावे. त्यानंतर फोटो सेशन होईल आणि आपला कार्यक्रम संपतील. सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार. चुकीच्या जिथं चुकत असेल तिथं बोट होऊन ते गोष्ट समाजासमोर निर्भीडपणे मांडणे आणि ज्या ठिकाणी चांगलं होतं ते काम ते कौतुक करणे आणि ही भूमिका पत्रकार म्हणून आम्ही वर्षानुवर्षे कायम जपत आहोत. आणि त्याच उदात्त हेतूने सासवड मधील नवनिर्वाचित पत्रकार, नवनिर्वाचित सर्व नगरसेवक नगराध्यक्ष असतील, त्याचबरोबर पोलीस अधिकारी आणि आम्ही सर्वजण पत्रकार मंडळी यांच्यात एक संवाद व्हावा, सर्वांची एक ओळख व्हावी आणि असं कम्युनिकेशन कायम सुरू राहावे या हेतूने आज एक छोट्या ठिकाणी कार्यक्रमाचं त्या ठिकाणी आयोजित करण्यात आले. या निमित्त लोकशाहीचे 4 खांब असतात. आज बऱ्यापैकी तुम्ही प्रशासन आहात, लोकप्रतिनिधी म्हणून आहेत, त्या ठिकाणी प्रशासन आहे, आम्ही पत्रकार आहेत आणि काही नागरिक बसलेले. त्याच्यामुळे आपण लोकशाहीचे 4ही खांब बाळासाहेब आपण या ठिकाणी आहोत आणि हे 4ही खांब या पुढच्या 5 वर्ष काळामध्ये अधिक दृढ कसे होतील आपण सर्वांनी प्रयत्न करा. सर्वांनी मनोगत या ठिकाणी व्यक्त केले. जास्त न बोलता कार्यक्रमाचं आभार मानत असताना या नगरपालिकेच्या आता 3ऱ्यांदा जे कमान संबंध अशा लोकप्रिय असल्या आनंदी काकी जगताप, त्याचबरोबर एक चांगलं प्रशासनामध्ये एक उत्कृष्ट कार्य करणारे आणि निर्भीड म्हणून काम करणारे ज्यांची ख्याती आहे असे सहाय्यक पोलीस निरीक्षक आदरणीय सोनवणे साहेब असतील. आमच्या सासवड शहर पत्रकार संघाचे एक खरं तर नुसते अध्यक्ष आहेत, तर त्यांचं एक मोठं कार्य आहे. शीघ्र कवी म्हणून आम्ही त्यांना सर्व सासवडकरांना परिचित आहे आणि सर्व नगरसेवकांच्या खांद्याला खांद लावून प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून ते काम करत असतात. असे हेमंतरावजी टाकोडे साहेब, आमचे सुधीर भाऊ ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्याचबरोबर बाळासाहेब कुलकर्णी आणि तुम्ही सर्व नगरसेवक निर्वाचित झाले ना त्याचबरोबर आपण आमच्या छोट्या कार्यक्रमाला सर्व नगरसेवकांनी अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि या कार्यक्रमाला उपस्थित दर्शवली. आम्हाला एक प्रतिसाद दिला. आमच्या पत्रकाराच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला 5 वर्षे तुमचे जे काही उपक्रम असतील त्या सर्व उपक्रमांना आम्ही प्रसिद्धी देण्याचा 100% प्रयत्न करू. तुम्ही आमच्या संपर्कावर असंच राहावं या ठिकाणी आवाहन करतो आणि आजचा छोट्या ठिकाणी कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. रेडी समोर वन मोर. टाळ्या वाजवा म्हणजे कार्यक्रम आपला